वृश्चिक राशी अंतर्मुखतेचं, परिवर्तनाचं आणि विलक्षण सहनशक्तीचं प्रतीक असणारी आहे. यावर्षी तुमच्या राशीवर गुरूचा 8वा प्रभाव पडणार आहे, ज्याचा संबंध आहे गूढतेशी, संशोधनाशी आणि जीवनात येणाऱ्या अनपेक्षित वळणांशी. गुरुची दृष्टी व्ययस्थानावर, धनस्थानावर आणि चतुर्थ स्थानावर पडेल. या योगामुळे आर्थिक नियोजन, घरगुती वातावरण आणि मानसिक स्थैर्य या 3 बाबींमध्ये मोठे बदल घडतील. दुसरीकडे शनीचं गोचर पंचम भावातून होत आहे. तुमच्या निर्णय क्षमतेची आणि अभ्यासाच्या खोलीची कसोटी तो शनी पाहणार आहे. राहू मात्र चतुर्थ स्थानातून गोचर करेल. तो मातेच्या आरोग्यासंबंधी प्रश्न निर्माण करू शकतो किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये अनिश्चितता निर्माण करू शकतो किंवा अस्वस्थता आणू शकतो. गुरु अष्टम भावातून गोचर करतो आहे, तेव्हा व्यक्तीच्या गूढ ज्ञान प्राप्तीची क्षमताही प्रचंड वाढलेली असते. या काळात तुम्ही ज्योतिष, आयुर्वेद, मनोविज्ञान किंवा तांत्रिक विद्या, योग, ध्यान यासारख्या विषयात रुची घेताल, त्याच्यामध्ये खोलवर जाण्याचा प्रयत्न करताल. ही एक ज्ञान साधनेची अनमोल पण वेळ म्हणता येईल. अष्टम भावातून जेव्हा गुरु गोचर करतो ना, तर तो संशोधनाशी निगडीत असल्यामुळे एम.फिल असेल, पी.एच.डी किंवा इतर संशोधनात्मक अभ्यासक्रमात आपली प्रगती होते. तुमच्या विचारसारणीमध्ये खोलपणा पण येतो आणि जटिल गोष्टी ज्या असतात, अवघड गोष्टी, त्या सहज उलगडण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते. अचानक लाभाचे पण योग तयार करतो, कारण अष्टम भावातला गुरु हा अचानक धनलाभ, वारसा हक्क, इन्शुरन्स, शेअर मार्केटमधून यश मिळवण्यास पण कारणीभूत ठरतो. पूर्वजांची मालमत्ता, वडिलांकडून मिळणारा लाभ किंवा गुंतवणुकीतून मिळणारा अचानक पैसा तुमचं आर्थिक चित्र उजळवू शकतो. शिवाय दीर्घकालीन आध्यात्मिक लाभ होतात. हा काळ तुमच्या फक्त बाह्य यश नव्हे, तर आत्मिक समाधान व मानसिक शांतता देखील आणणारा ठरू शकतो. गुरु मित्रांनो, जेव्हा अष्टमातून गोचर करतो ना, अनेक जण साधना, ध्यानधारणा, मंत्रजप, जप यज्ञ किंवा पूजा यामध्ये रस घेऊ लागतात आणि त्यामुळे आत्मिक उन्नती घडते, आत्मबळ वाढते. कठीण प्रसंगात पण नैसर्गिक संरक्षण राहते. अष्टम भाव हा पार्टनरशी असलेल्या गूढ नात्याचं प्रतीक असल्याने तुमचं दाम्पत्य आयुष्य अधिक परिपक्व व समजूतदार पण होतं. भावनिक पातळीवर जवळीक पण वाढते आणि एकमेकांचे खरे स्वभाव समजून घेण्यास मदत होते. मनाची आणि शरीराची पण पुनर्रचना होते. गुरु अष्टम स्थानी असला ना, तर व्यक्ती आपल्या आरोग्यावर अधिक जागरूक राहतो. हेल्थ कॉन्शियसनेस वाढत जातो. आतूनच बदल घडत जातात. खाण्याच्या सवयी, विचारांची दिशा, जीवनशैलीतील बदल होऊन आरोग्यही सुधारत जाते. हे एक प्रकारे रिबर्थ सारखंच म्हणता येईल. 12व्या भावावर गुरुची दृष्टी येते. ती 5वी दृष्टी असेल. अध्यात्म, परदेश व अंतर्मनाशी संबंध असलेली ही दृष्टी आहे. ही अत्यंत ध्यानप्रधान व आध्यात्मिक जागरूकता देणारी दृष्टी ठरते. तुम्हाला स्वतःकडे वळण्याची प्रेरणा मिळेल. योग, ध्यान आणि इतर साधना यांमध्ये तुम्हाला रुची पण वाढेल. परदेश गमनाचे किंवा परदेशातून काही लाभ मिळण्याचे योगही तयार होतात. उपयोगी गुंतवणूक वाढते. अनावश्यक खर्चही टाळले जातात. त्यामुळे पुढे जाऊन त्याचा परिणाम तुम्हाला चांगलाच मिळेल ना. दुसऱ्या भावावर गुरुची 7वी दृष्टी येईल बघा. धन, वाणी आणि कौटुंबिक स्थैर्य पण वाढेल. आर्थिक दृष्टीने ही गुरुची दृष्टी जी आहे ना, ती अत्यंत लाभदायक आहे. मदत ठेवी, शेअर बाजार या गुंतवणूक योजनांमधून फायदा होण्याची पण शक्यता असते. वाणीमध्ये सौम्यता, प्रभाव व लोकांना आकर्षित करणारे शब्द पण येतात. त्यामुळे सल्लागार, शिक्षक, स्पीकर, नेता अशा भूमिका उत्तम पार पाडल्या जातात. कौटुंबिक वातावरण पण स्थिर होते आणि घरच्यांच्या सहकार्याने निर्णय घ्यावेत असे लाभदायक प्रसंगही येतात. 4थ्या भावावर गुरुची दृष्टी येत आहे मित्रांनो. ती 9वी दृष्टी आहे. सुख, माता, स्थावर संपत्ती, वाहन ही दृष्टी घरगुती सुखासंबंधी अत्यंत शुभदायक मानली जाते. घरात शांती, समाधान आणि आईचे स्नेह वाढत जाते. मानसिक स्थैर्य, मनःशांती
आणि भावनिक समृद्धी वाढण्याची शक्यता पण अधिक प्रबळ होते. तर गुरुचा मित्रांनो अष्टम स्थानी असूनही त्याचा शुभ प्रभाव मिळत जाईल, कारण की त्याच्या दृष्टी ज्या आहेत ह्या धनस्थान, चतुर्थ स्थान आणि 12व्या स्थानावर येणार आहेत. दृष्टीचे फळ हे नेहमी शुभच असते मित्रांनो. आर्थिक स्थैर्य वाढेल. जर तुम्ही आर्थिक विवंचनेत अडकला असाल तर त्यातूनही तुम्हाला हा गुरु मार्ग काढून देईल, कारण की गुरुची दृष्टी धनस्थानावर येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गुरुची दृष्टी चतुर्थ स्थानावर येत असल्याने तुम्हाला असं वाटत असेल, कदाचित भीती पण वाटत असते, की माझी कुठेतरी समाजामध्ये प्रतिष्ठा कमी होत आहे. तशी भीतीसुद्धा मनामधून निघून जाईल. ती प्रतिष्ठा समाजामध्ये येन केन प्रकाराने टिकून राहील, कारण की गुरुची दृष्टी चतुर्थ स्थानावर येत आहे. अष्टम भावातला गुरु हा गुरुबळ काढून घेणारा येत असला तरी धन, प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टींची जपवणूक तो तुम्हाला व्यवस्थित करून देतो. फक्त मित्रांनो कसं आहे, राहूचं गोचर जे आहे ते भ्रम आणि गोंधळ निर्माण करणारं होतं. स्वतःचं रक्षण करण्यासाठी एकाग्र राहणं फार गरजेचं असतं. अनेक भ्रामक गोष्टींपासून दूर राहणंही तितकंच गरजेचं असतं, कारण की भ्रामक आणि काल्पनिक गोष्टी ज्या आहेत ह्या तुमचं नुकसान करू शकतात. अनावश्यक ठिकाणी केलेली जी गुंतवणूक आहे ती सुद्धा तुमचं नुकसान करून देऊ शकते, कारण की गुरु आणि राहू यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे. शनीचं पंचम भावातून गोचर जे आहे ते हळूहळू प्रगती करतं, पण ते दीर्घकालीन प्रगतीकडे नेणारं असतं. त्यामुळे मला वाटतं निर्णय घेताना व्यवस्थित संयम ठेवून 4 अनुभवी लोकांशी चर्चा करूनच तुम्ही तो निर्णय घेणं फार गरजेचं आहे, कारण की ह्या गुरुची दृष्टी व्ययस्थानावर पण आहे. ती तुम्हाला अनावश्यकपणे कुठं ना कुठं तरी खर्च करण्याची बुद्धी देऊ शकते, आणि त्या बुद्धीला उजाळा देणारा राहू आहे, तो आहे चतुर्थ स्थानामधून गोचर करणारा, आणि त्याचं गोचर 19 मे 2025 पासून सुरू होते आणि ते तिथून पुढे 18 महिने आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मित्रांनो, शनिबळ चांगलं आहे, गुरुचं स्थानबल नसलं तरी दृष्टीबल आहे, आणि त्याचबरोबर मित्रांनो एक चांगली गोष्ट म्हणजे राहूचं गोचर चतुर्थ स्थानातून होतं. ते अचानक काहीतरी लाभ मिळवून देतं, पण जाता जाता बुद्धीही भ्रमित करून जातं. त्यामुळे आपण बुद्धिभ्रमित होण्यापासून स्वतःला वाचवून घ्यायचं आहे, स्वतःचं संरक्षण त्यातूनच करायचं आहे, आणि त्यासाठीच उपयोगी ठरतात आपल्या गुरूंनी सांगितलेल्या आध्यात्मिक उपासना, आणि ज्या तुम्हाला करायच्या आहेत. आध्यात्मिक उपासना ह्या कोणत्याही चमत्कारासाठी नसतात. ती आध्यात्मिक उपासना तुमचं आत्मबल वाढवण्यासाठी असतात. त्या आत्मबलातून तुम्हाला सद्बुद्धी सुचते, आणि त्या सद्बुद्धीतूनच तुम्हाला योग्य निर्णय सुचत जातात. त्यासाठी असतात आध्यात्मिक उपासना. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.